6 ते 12 महिन्याच्या बाळासाठी मस्त अशी पौष्टिक तांदळाची खीर रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. खीर बनवण्यासाठी मी इथे इंद्रायणी तांदूळ वापरलेले आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल तांदूळ आहे तो तुम्ही वापरू शकता. मंद गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये थोडंसं गावरान तूप टाकायचं, 2 चमचे तांदूळ टाकायचे आणि चांगले खरपूस भाजून घ्यायचे. तांदूळ भाजून झाल्यानंतर वाटीमध्ये काढून घ्यायचे, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि 20 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचे. मखाना खिरीमध्ये ॲड करणार आहे मी, त्यामुळे थोडासा मखाना सुद्धा भाजून घेतला. 20 मिनिटानंतर तांदूळ मस्त असा भिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ आपल्याला टाकायचे, त्यामध्ये जो मखाना भाजलेला आहे त्यातील 2 ते 3 मखाने सुद्धा इथे टाकून घ्यायचे आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे. अशा पद्धतीने मिक्सरला हे मिश्रण वाटून घ्यायचे. इथे मी थोडासा गुळ आणि अर्धा बदाम किसून घेतलेला आहे. तुमच्या बेबीला तुम्ही गुळ देत असाल तरच गुळ ॲड करा, नाहीतर स्किप केला तरी चालेल. त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि जे आपण मिश्रण बारीक केलं होतं ते टाकून घ्यायचं आणि मग जो गुळ आणि बदाम बारीक केलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि 20 मिनिटं झाकून ठेवायचं. ही पूर्ण प्रोसेस मंद गॅसवरच करायची आहे. 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली खीर रेसिपी रेडी आहे. लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, त्यासाठी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. माझ्या बाळाला तर इतकी खीर आवडते ना ही तांदळाची केलेली मी, की तो अगदी चाटून पुसून प्लेट खातो. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा, व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.